नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत भारतीय क्रिकेटपटूचे आघाडीचे सलामीवीर रोहित शर्मा. भारतीय क्रिकेटच्या सुवर्णयुगात अनेक महान खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा हे नाव अत्यंत उजळलेले आहे. तो फक्त एक फलंदाज नसून भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे. रोहित गुरुनाथ शर्मा यांचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे बालपण साध्या परिस्थितीत गेले. लहानपणीच त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड निर्माण झाली होती. त्यांचे वडील गुरुनाथ शर्मा हे ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत होते आणि आई पूर्णवेळ गृहिणी होत्या. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन नव्हते, पण रोहितचे स्वप्न मोठे होते. रोहितचा क्रिकेट प्रवास शालेय स्पर्धांमधून सुरू झाला. शाळेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या खेळातील संयम आणि तंत्र प्रशिक्षकांच्या नजरेत भरले. त्याच्या जीवनात प्रशिक्षक दिनेश लाड यांचा खूप मोठा वाटा आहे. लाड सरांनीच त्याला योग्य दिशा दिली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांनीच त्याला स्कूल बदलून स्वामी विवेकानंद शाळेत दाखल केले, जिथे चांगली क्रिकेटची सुविधा होती. रोहितने शालेय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. त्याने शतकं झळकावून स्थानिक संघांमध्ये आपली ओळख निर्माण केली. सरावाच्या दरम्यान रोहित शिवाजी पार्क व वानखेडे स्टेडियमवर जात असे किंवा गल्लीमध्ये खेळत असताना रोहित जोरात शॉट मारायचा नाही. का? कारण त्याच्याकडे नवीन बॅट घेण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे. त्यामुळे ते फार जपून शॉट मारायचे. मुंबई संघाकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना त्यांनी उत्कृष्ट खेळ दाखवला. या कामगिरीमुळे त्याचे नाव राष्ट्रीय निवडीसाठी चर्चेत आले. 2007मध्ये ICC T20 विश्वचषकासाठी त्यांची निवड झाली. त्यावेळी तो तरुण आणि उत्साही खेळाडू होता, पण त्याच्या शांत खेळाने सर्वांची मने जिंकली. त्या विश्वचषकात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना महत्त्वपूर्ण धावा केल्या. भारताने ती स्पर्धा जिंकली आणि रोहितचे नाव क्रिकेट विश्वात झळकले. रोहित शर्मा हा एकदिवसीय सामन्यांचा बादशाह ठरला. त्याच्या फलंदाजीतील सहजता आणि लय पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 वेळा दुहेरी शतक झळकवले, जे आजपर्यंत कुणालाही जमलेले नाही. 2014मध्ये कोलकात्यातील ईडन गार्डन श्रीलंकेविरुद्ध त्याने 264 धावा केल्या. हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा वैयक्तिक स्कोअर आहे. रोहित T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. त्याची फटक्यांची ताकद आणि मैदानावरची उपस्थिती अत्यंत प्रभावी असते. कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातीला त्याला संघर्ष करावा लागला, पण नंतर त्याने ओपनिंग फलंदाज म्हणून जबरदस्त पुनरागमन केले. ओपनिंग करताना त्याने अनेक शतकं झळकावली. कसोटी सामन्यांमध्येही त्याने आपल्या संयम आणि तंत्राने स्थान पक्क केलं. रोहितची फलंदाजी पाहणे म्हणजे डोळ्यांसाठी मेजवानीच असते. त्याचे कव्हर ड्राईव्ह, पुल शॉट्स आणि लॉफ्टेड स्ट्रोक्स पाहून प्रेक्षक आनंदित होतात. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून त्याने 5 वेळा IPL विजेतेपद मिळवले आहे. त्याची नेतृत्वशैली शांत, विचारपूर्वक आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. भारताचा एकदिवसीय, कसोटी आणि T20 संघाचा कर्णधार म्हणून रोहितने काम केले आहे. त्याने संघात नवा आत्मविश्वास आणि एकजूट निर्माण केली आहे. तो नेहमी संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देतो. त्याची वृत्ती नेहमी सकारात्मक असते आणि तो चुका मान्य करण्यासही तयार असतो. मैदानावर आणि मैदानाबाहेरही रोहित शांत आणि विनम्र आहे. ही त्याची मोठी ताकद आहे. चाहते त्याला हिटमॅन या नावाने संबोधतात. त्याच्या षटकारांची आतषबाजी पाहायला लाखो चाहते स्टेडियममध्ये जमतात. रोहित सातत्यपूर्ण खेळासाठी ओळखला जातो. तो मोठ्या सामन्यांमध्ये नेहमी चमकतो आणि संघाला विजय मिळवून देतो. पुल शॉट आणि कव्हर ड्राईव्ह हे त्याचे खास शॉट्स आहेत. या शॉटमधून त्याची अचूकता आणि नियंत्रण दिसून येते. रोहित आपल्या फिटनेसकडेही तितकाच लक्ष देतो. तो संतुलित आहार घेतो आणि नियमित व्यायाम करतो. 2015मध्ये त्याने रितिका सजदेहशी विवाह केला. रितिका ही त्याची दीर्घकाळची मैत्रीण असून त्यांना एक मुलगी आहे, समायरा शर्मा. रोहित प्राणीसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमांमध्ये सक्रिय आहे. तो रायनो कन्झर्वेशन आणि पेटा सारख्या उपक्रमांशी जोडलेला आहे. त्याला अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार यांसारखे सन्मान मिळाले आहेत. हे त्याच्या
कारकिर्दीतील अभिमानाचे क्षण आहेत. रोहितचा प्रवास प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. संघर्षातून पुढे येऊन त्याने मेहनतीने यश संपादन केले. आज तो भारतीय क्रिकेटचा खरा खांब आहे. त्याच्या फलंदाजीशिवाय भारतीय संघाची कल्पनाही करणे कठीण आहे. रोहित शर्मा हा केवळ खेळाडू नाही तर एक प्रेरणास्थान आहे. त्याच्या मेहनतीने, शांत नेतृत्वाने आणि यशस्वी कारकिर्दीने त्याने भारताला गौरव मिळवून दिला आहे. त्याचं नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.